अधिक महिन्यात कुलदेवीला कुंकुमार्चन करावं असं सांगितलं जातं. पण हे कधी करायचं आणि का करायचं, यामुळे आपल्या घरात कोणत्या गोष्टी घडतात माहितीये? चला जाणून घेऊया. घरात सुख शांती आणि लक्ष्मी कृपा प्राप्त करण्यासाठी हा अगदी सोपा उपाय मानला गेलाय. याचबरोबर कुलदेवतेचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा आपण कुलदेवीची सेवा अधिक महिन्यात करावी असं सांगितलं जातं. आणि अशाच उपायांपैकी एक अत्यंत श्रद्धेने केला जाणारा उपाय म्हणजे कुलदेवीचं कुंकुमार्चन. अधिक महिन्यातील शुक्रवारी आणि पौर्णिमेला हा उपाय करणं खूप शुभ मानलं जातं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की कुंकुमार्चन म्हणजे नेमकं काय, ते कसं करायचं, कोणत्या वेळी करायचं, कोणत्या चुका टाळायच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय केल्यावर भक्तांना कोणते अनुभव येतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता हिंदू धर्मात अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास हा खास मानला जातो. हा महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असला तरी देवी उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. असं मानलं जातं की या महिन्यात केलेले जप, दान, पूजा, उपवास किंवा देवीची भक्ती अनेक पटींनी फळ देते. म्हणूनच अनेक घरांमध्ये या काळात सत्यनारायण पूजा, दीपदान, जप, व्रत आणि कुलदेवीचे विशेष पूजा आणि कुळाचार विधी केले जातात. यामध्येच कुंकुमार्चन हा उपाय खूप श्रद्धेनं केला जातो. आता कुंकुमार्चन म्हणजे काय, तर अनेकांना हा शब्द नवीन वाटतो, पण हा उपाय खूप साधा आहे. देवीला कुंकू अर्पण करत मंत्र जप करणं यालाच कुंकुमार्चन असं म्हणतात. कुंकू हे फक्त सौभाग्याचंच प्रतीक नाही, तर ते दैवी शक्तीचं प्रतीक मानलं जातं. लाल रंग म्हणजे ऊर्जा, शक्ती, लक्ष्मी आणि सकारात्मकता. म्हणूनच देवीला कुंकू अर्पण केल्यानं घरातील नकारात्मकता कमी होते अशी श्रद्धा आहे. आता कुलदेवीला कुंकुमार्चन का करतात, तर आपल्या घराची कुलदेवी म्हणजे त्या संपूर्ण वंशाची रक्षणकर्ती मानली जाते. काही लोकांची देवी अंबाबाई असेल, तुळजाभवानी असेल, रेणुका माता असेल, सप्तशृंगी माता असेल, महालक्ष्मी असेल, यमाई असेल किंवा इतर कुठलीही कुलस्वामिनी असू शकते. असं मानलं जातं की जेव्हा घरात सतत अडचणी येतात, जसे पैसा टिकत नाही, लग्न जमत नाही, घरात भांडणं वाढतात, कामं अडकतात, मानसिक तणाव वाढतो, तेव्हा कुलदेवीची उपासना केल्यानं घराला सकारात्मक ऊर्जा मिळते. मग हे कुंकुमार्चन कधी करावं आणि ते कसं करावं, तर अधिक महिन्यातील शुक्रवार हा दिवस देवीला अत्यंत प्रिय मानला जातो. त्याचप्रमाणे पौर्णिमेचाही दिवस खूप शुभ असतो. जर शुक्रवारी आणि पौर्णिमा जवळ आली तर तो काळ आणखी प्रभावी मानला जातो. शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी प्रदोष काळात शक्यतो शांत वातावरणात कुलदेवीची पूजा करावी आणि कुंकुमार्चन करावं. आता कुंकुमार्चन करण्याची संपूर्ण पद्धत बघूया. सर्वात आधी काय करावं, तर घरातील देवघर स्वच्छ करावं, देवीसमोर लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरावं, त्यावर तुपाचा दिवा लावावा, अगरबत्ती, फुलं, हळद कुंकू आणि नैवेद्य ठेवावा. पूजेची सुरुवात करावी. सर्वात आधी देवीला नमस्कार करावा, मनात प्रार्थना करावी, आई माझ्या घरातील अडचणी दूर होऊ देत, घरात सुखशांती राहू देत, नकारात्मकता दूर होऊ देत आणि आमच्या घरावर येणारं संकट दूर होऊ देत. कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करणारी आणि आपल्या घराचं रक्षण करणारी देवता मानली जाते. तिचे आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावर राहतात असंही म्हणतात. शिवाय कुंकुमार्चन कसं करावं, तर देवीची पंचोपचारी पूजा करून झाली की देवीच्या चरणी किंवा कपाळावर थोडंसं कुंकू वाहावं आणि त्याच वेळी मंत्र जपायला सुरुवात करावी. मंत्र पुढील प्रमाणे: ओम ऐं ह्रीं क्लीं कुलदेवताय नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं कुलदेवताय नमः. आता हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर फक्त ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप सुद्धा तुम्ही करू शकता. आपली कुलदेवता माहिती असेल तर कुलदेवीचं नाव घेऊन मंत्र जप करावा. जसे जय अंबा माता किंवा जय तुळजाभवानी, जय महालक्ष्मी माता. अशा प्रकारे आपल्या कुलदेवीचं नाव घेतलं तरी चालेल. श्रद्धा सर्वात महत्वाची आहे. आता हे कुंकुमार्चन किती वेळ करायचं, तर शक्य असल्यास आपण 11 वेळा करू शकता, 21 वेळा करू शकता किंवा 108 वेळा हे कुंकू अर्पण करावं असं सांगितलं जातं. पण लक्षात ठेवा, कुंकुमार्चन करताना संख्या नाही तर भावना महत्वाची असते. कोणतेही उपाय करताना श्रद्धा आणि भक्तिभाव तेवढाच महत्वाचा असतो आणि मनातून केलेली ही कुलदेवतेची सेवा आपल्याला नक्कीच फळ देणारी ठरू शकते. त्याचबरोबर कुंकुमार्चन झालं की देवीला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा, ज्यामध्ये खीर, पुरणपोळी, गुळ खोबरं, साखर किंवा फळं अर्पण करू शकतात. आता अनेक जण विचारतील की खरंच या उपायाने फायदा होतो का? पण बघा, ही श्रद्धेची गोष्ट आहे.
अनेक लोकांना या पूजेनंतर मानसिक समाधान मिळाल्याचा अनुभव येतो. असंही मानले जातं की घरातील नकारात्मकता कमी होते, सतत भांडणं होत असतील तर वातावरणात शांतता येऊ लागते. आर्थिक अडथळे कमी होऊ शकतात, जसे अडकलेले पैसे मिळू शकतात, कामात अडथळे दूर होऊ शकतात, व्यवसायात मंदी कमी होऊ शकते. या गोष्टींमुळे हळूहळू सुधारणा जाणवते अशी श्रद्धा आहे. त्याचबरोबर अनेक घरांमध्ये लग्नही जमत नाहीत, स्थळ येतात पण काहीतरी बिघडतं. अशा वेळी कुलदेवतेची उपासना श्रद्धेनं केली जाते आणि विवाहातील अडथळे दूर होण्यास अनेकांना मदत मिळालेली आहे. त्याचबरोबर आजकाल प्रत्येक जण तणावात आहे. कधी कधी पूजा म्हणजे फक्त उपाय नसतो, तर मनाला मिळणारी शांतता असते, ज्यामुळे मानसिक शांती मिळते. अनेक घरांमध्ये असंही सांगितलं जातं की कुलदेवीची पूजा बंद झाली की घरात अडचणी वाढतात, म्हणून अधिक महिन्यात कुलदेवीचं स्मरण विशेष महत्त्वाचं मानलं जातं. आता आपण हा उपाय श्रद्धेनं केला तर यावेळी पूजेत चुकूनही काही गोष्टी टाळाव्यात. जसे की पूजेच्या वेळी राग करणं, भांडणं करणं, अपशब्द वापरणं आणि नकारात्मक विचार करणं टाळावेत. कुंकुमार्चन करताना कुंकू जमिनीवर पडू देऊ नये. श्रद्धा आणि शांत मनाने केलेली पूजा ही अधिक महत्त्वाची मानली जाते. आता काहींना प्रश्न पडतो की कुलदेवतेच्या ठिकाणी जाऊनच आपण कुंकुमार्चन करावं का? तर नाही. जर कुलदेवतेचं मंदिर दूर असेल तर घरातील फोटोवरही, टाकावरही किंवा देवी लक्ष्मीच्या मूर्तीवरही आपण कुंकुमार्चन करू शकता. देवीची भक्ती मनापासून असणं महत्त्वाचं आहे. आता अधिक महिना सुरू आहे, त्यामुळे आपण कुलदेवतेची सेवा करणारच आहोत. कुलदेवतेची सेवा अधिक महिन्यात कशी करावी याबद्दल वेगळा माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. त्याचबरोबर कुंकुमार्चन कसं करावं आणि ते कुंकू कुठे आणि कसं वापरावं या संबंधित वेगळी माहिती सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेलच. आता अधिक महिन्यात तुम्ही देवीला कुंकुमार्चन करण्याचा संकल्प करणार असाल तर आणखी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसे काही ठिकाणी 5 किंवा 11 महिलांना कुंकू लावण्याची परंपरा सुद्धा आहे. आपण शक्य असेल तर ज्या दिवशी कुंकुमार्चन करणार आहात त्या दिवशी 5 किंवा 11 सुहासिनी महिलांना कुंकू लावावं. कुंकुमार्चन करताना आपण ललित सहस्त्रनाम, श्री सूक्त, देवी स्तुती, देवी सहस्त्रनामावली, देवी अष्टोत्तर शतनामावलीचं उच्चारण करून कुंकुमार्चन केलं तरी चालेल. कुंकू वाहताना देवीच्या चरणावर वाहिलं जातं, तर काही ठिकाणी चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात. कुळाचाराने तुमच्याकडे जी पद्धत आहे त्यानुसार आपण देवीचं कुंकुमार्चन करावं. देवीला कुंकू वाहताना करंगडी आणि तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेप्रमाणे फक्त अंगठा, अनामिका, मधले बोट यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत वाहावं. कुंकुमार्चनासाठी तांब, पितळ किंवा चांदीचं ताम्हणच घ्यावं. त्यात देवीची मूर्ती ठेवावी. अन्नपूर्णा माता असेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता. आता तुम्हाला कुलदेवीची सेवा करायची आहे किंवा कुलदेवीवर कुंकुमार्चन करायचं आहे, त्यासाठी तुम्ही कुलदेवीची फोटो ठेवू शकता. त्यात तुमच्याकडे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा तिचं टाक असेल तरी ते ठेवू शकता. जर यापैकी काहीही नसेल तर आपण श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू म्हणून सुपारी, ताम्रपट किंवा सुवर्णपट असं पात्रात घेऊन त्याला सुचिरभूत करून कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन करताना आधी सांगितल्याप्रमाणे देवीची पंचोपचारे पूजा करावी. जसे धूप दीप लावावा, तुपाचा दिवा लावावा, शक्य असेल तर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा, मंत्र जप करावा, नाम जप करावा आणि नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना पूर्ण करावी. आणि त्यानंतर आधी सांगितल्याप्रमाणे 5 किंवा 11 सुहासिनींना बोलावून हळद कुंकू द्यावं. कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेलं कुंकू किंवा देवीचा प्रसाद म्हणून नातेवाईक, मित्रपरिवार यांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. मात्र हे कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं कुंकू आपण एका डबीत भरून ठेवावं. हे कुंकू अतिशय पवित्र मानलं जातं, त्यामुळे डबी स्वच्छ आणि मोठी असावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही उपाय हा जादू नसतो. फक्त पूजा करून सगळं बदलतं असं नाही, पण विचार आणि मनाची शांतता या गोष्टी माणसाला ताकद देतात. आणि कदाचित म्हणूनच अधिक महिन्यातील देवी उपासना ही आजही लाखो भक्त श्रद्धेनं करतात. जर तुम्हालाही कुलदेवीवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।